नमस्कार, मी गोपाळ भोसले. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे 10 इन्व्हेस्टमेंटचे मार्ग जे की तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकतात. जर तुम्हाला महागाईच्या तुलनेत जास्त रिटर्न पाहिजे असतील तर हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन खूप गरजेचे आहे. तसेच फक्त ऑप्शन ट्रेडिंग करून आपण कॅपिटल तर नक्कीच मिळवू शकतो, पण ते मिळवलेलं प्रॉफिट हे चांगल्या जागी जर इन्व्हेस्ट केलं तर आपली रिस्क सुद्धा कमी होते आणि आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आपण आणणार आहोत शेअर मार्केटचा ऑप्शन ट्रेडिंग कोर्स, ज्यामध्ये असेल ऑप्शन ट्रेडिंगची सायकोलॉजी तसेच प्राइस ऍक्शन. तर हा कोर्स जर तुम्हाला लवकर हवा असेल तर कमेंट करा ऑप्शन ट्रेडिंग कोर्स. ऑप्शन जरी कमेंट आल्या, अशा 500 कमेंट आल्या आणि या व्हिडिओला 500 लाईक आल्या तर मी तुमच्यासाठी तो कोर्स लवकरात लवकर घेऊन येणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग मधून मी कसं कॅपिटल 10 दिवसात डबल केलं, हेच उद्देश हाच होता माझं PNL दाखवण्याचा, जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. की फक्त तुम्हाला मोटिवेट करायचं म्हणून नाही, किंवा ते खूप मोठं कॅपिटल सुद्धा नव्हतं, पण त्यामध्ये एक सुद्धा लॉस नाहीये. कॅपिटल डबल झाले 10 दिवसामध्ये, 10 ते 12 ट्रेड मध्ये. पण हे दरवेळेला शक्य आहे का? तर अजिबात नाही. हे दरवेळेला शक्य नसतं, पण ॲक्युरन्सी वाढवणं हे ट्रेडिंग सायकोलॉजीवर खूप डिपेंड असतं. हे मी सिद्ध करून दाखवलंय, कारण की ट्रेडिंग सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट असते या ऑप्शन ट्रेडिंग मधून पैसे कमवण्यासाठी. चला तर मग ऑप्शन ट्रेडिंग मधून कमवलेला पैसा जर आपल्याला इन्व्हेस्ट करता आला चांगल्या जागी, तर आपली रिस्क सुद्धा कमी होते आणि आपलं सायकोलॉजी सुद्धा स्ट्रॉंग व्हायला मदत होते. तर चला तर मग त्यासाठीच घेऊन आलोय हे 10 इन्व्हेस्टमेंटचे मार्ग, जे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर फक्त इन्व्हेस्टमेंटचे मार्गच सांगणार नाही, तर ते इन्व्हेस्टमेंटच्या मार्गाविषयी थोडक्यात माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला इन्व्हेस्टमेंट म्हणजे इक्विटी शेअर्स. आता यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस येणे गरजेचं आहे. बॅलन्स शीट वाचणे गरजेचं आहे, म्हणजे बॅलन्स शीट समजली पाहिजे. तसेच तुम्हाला थोडं टेक्निकल अनालिसिस सुद्धा समजलं पाहिजे, जर तुम्हाला एक बेस्ट एंट्री घ्यायची असेल तर. त्यासाठी या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. पण जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला यातला काही माहिती नसेल, तर तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्ट करण्यापेक्षा, कोणत्याही शेअर्स मध्ये डायरेक्ट इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंड थ्रू. म्युच्युअल फंड तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकतात. आता म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये सगळ्यात सेफ जो प्रकार मानला जातो तो म्हणजे इंडेक्स फंड. म्हणजेच जर समजा तुम्ही निफ्टी 50च्या इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं, तर निफ्टी 50 जेवढे रिटर्न्स देईल तेवढे रिटर्न्स तुम्हाला त्या म्युच्युअल फंड मधून मिळतात. तसेच म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो सुद्धा खूप कमी असतो. म्हणजेच तुमचा पोर्टफोलिओ, म्हणजे अर्थात तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली त्यामध्ये म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स हा कमी असतो, कारण की तो ऍक्टिव्ह फंड मॅनेजरची तेवढी गरज नसते. तुम्हाला म्युच्युअल फंडवर मी मागे एक डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पण हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता दुसरी गोष्ट आपली होती म्युच्युअल फंड. दुसरी इन्व्हेस्टमेंट होती आपली म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड अनेक प्रकारचे असतात. एक तर फ्लेक्झी कॅप घेऊ शकता तुम्ही, जास्त रिटर्न पाहिजे असतील लॉंग टर्म मध्ये म्हणतोय. जर स्मॉल कॅप घेतले तर चांगले रिटर्न्स लॉंग टर्म मध्ये मिळू शकतात. त्याच्यात फ्लेक्झी कॅप आहेत, डेप्थ फंड आहेत, अनेक प्रकारचे फंड आहेत. आता जर मी त्याच्यावर बोलायला गेलं तर हा पूर्ण व्हिडिओ सुद्धा 10 मिनिटाचा पुरणार नाही. एवढे प्रकार आहेत म्युच्युअल फंडचे. आणि एक चांगल्या एनालिसिस करून जर आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले तर आपली चांगली ग्रोथ तसेच आपल्याला चांगले रिटर्न्स आपल्याला मिळणार आहेत. तसेच तुम्ही लॉंग इन्व्हेस्टमेंट मध्ये, म्हणजे अर्थात लॉंग टर्म मध्ये, जर SIP थ्रू अथवा लमसम मध्ये जर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट केले तर तुम्ही अनेक वेळा युट्यूबवर व्हिडिओ पाहिले असतील का पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे, करोडो मध्ये आकडा असतो. पण मित्रांनो थांबा,
कारण की हे आकडे दाखवणारे हे खरं सत्य, पूर्ण खरं सत्य कधीच सांगत नाहीत. कारण की 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर जेव्हा करोडो रुपये तुमच्याकडे येतील, तेव्हा महागाई काय असेल याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. पण SIP वाईट आहे किंवा म्युच्युअल फंड वाईट आहे असं नाही. कारण की महागाईच्या तुलनेत तुमची रक्कम ही खूप मोठीच असते शेवटी. चला तर मग तिसरी गोष्ट पाहूया, ती म्हणजे ETF. ETF म्हणजे काय? ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, जो की एक म्युच्युअल फंड सारखाच असतो, पण तो शेअरच्या स्वरूपात तुम्ही घेऊ किंवा विकू शकता. त्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज असते. तर ETF हा निफ्टी 50चा असतो, सेन्सेक्सचा असतो, प्रत्येक इंडेक्सचा असतो, तसेच गोल्डचा असतो, सिल्वरचा असतो. म्हणजे तुम्ही ETF गोल्ड मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. आता गोल्ड मध्ये मी का म्हणतोय, कारण की जर समजा मार्केट पडलं तर गोल्ड हे वाढत असतं. म्हणजे मार्केट जर जेवढं पडलं तेवढं गोल्ड वाढतं असं नाही, पण जेव्हा मार्केट पडतं तेव्हा गोल्ड वाढतं, आणि जेव्हा गोल्ड हे महाग होतं तेव्हा मार्केट आपल्याला काही अंशी पडताना दिसतं. चला तर मग आता ETFच्या नंतर चौथा पॉइंट पाहूया, ते म्हणजे FD. आता FD म्हणजे काय, तर फिक्स डिपॉझिट इन बँक्स म्हणजे FD. आता FD मी का सांगतोय, कारण की तुमचा जो पैसा आहे तो एकाच जागी इन्व्हेस्ट करणं योग्य नाही. कारण की एकाच जागी जर सगळा तुम्ही पैसा शेअर मार्केटमध्ये टाकला आणि तुम्हाला जर एका वर्षाने पैशाची गरज पडली आणि मार्केट जर डाऊन असेल तर तुमचा पैसा अडकणार, एकतर तुम्हाला लॉस बुक करावा लागणार. त्यासाठी वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तुमचा असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी संपूर्ण कॅपिटल हे एका इन्व्हेस्टमेंट मार्गामध्ये कधीच लावायचं नाही. मी जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला गेलो तर एका कंपनीमध्ये मी कधीच इन्व्हेस्ट करत नाही. मी जर म्युच्युअल फंड घ्यायला गेलो तर पूर्ण कॅपिटल एका म्युच्युअल फंड मध्ये कधीच टाकत नाही. जर ETF घ्यायला गेलो तर ETF मी एका कंपनीचा किंवा सिल्वरचा किंवा गोल्डचा किंवा वेगवेगळे घेतो, एकच घेत नाही. मी साधी FD जरी केली तरी एका बँकेत कधीच करणार नाही. त्याचं कारण, आता तुम्ही म्हणाल का FD करायला डायव्हर्सिफिकेशनची काय गरज, पण गरज आहे. ती का, मी तुम्हाला सांगतो. तर आता पतसंस्था असतात ज्या की तुम्हाला चांगले FD वर रिटर्न्स देतात, 9 ते 10%. मग इथे रिस्क सुद्धा असते. पतसंस्था ही मे बी बुडू शकते, त्याच्यामुळे किंवा एखादी बँक सुद्धा बुडू शकते. त्याच्यामुळे आपण काय करायचं, फक्त 5 लाखापर्यंतची रक्कम एका बँकेत FD बनवून ठेवायची. आता 5 लाखापर्यंतची का, याचं कारण म्हणजे जर एखादी बँक बुडाली आणि ती जर तुमचे पैसे वापस करू शकली नाही तर 5 लाखाच्या आतली रक्कम ही तुम्हाला लवकरात लवकर मिळते. त्यासाठी एका बँकेत फक्त 5 लाखापर्यंतची FD केली पाहिजे. चला तर मग आता आपण पुढचा पॉइंट पाहूया, तो आहे रिअल इस्टेट. आता रिअल इस्टेटचा जर विचार करायला तुम्ही गेले तर रिअल इस्टेट जर आपल्याला खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आपल्याला मोठं कॅपिटल पाहिजे, आणि मोठं कॅपिटल असेल तरच आपण रिअल इस्टेट खरेदी करू शकतो. यामध्येही तुम्हाला मी एक टिप सांगतो किंवा माझा अनुभव तुम्ही समजू शकता का, जागेचे भाव जेवढे वाढतात तेवढे एखाद्या वास्तूचे किंवा एखाद्या घराचे वाढत नाही. कारण तुम्ही सुद्धा हे नोटीस करू शकता, कारण की जागेचे भाव हे लवकर वाढतात पण एखाद्या घराचे नाही. पण एखादं जर होम किंवा वास्तू जर तुम्हाला रेंट म्हणून अर्थात भाडं मिळून देत असेल तर बेस्टच आहे, पण जागेचे भाव कधीही फास्ट वाढतात. तर आता आपण पुढचा पॉइंट पाहूया, तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग. आता तुम्ही म्हणाल ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट आहे का, पण ती सुद्धा एक आपलं कॅपिटल तिकडे आपल्याला डायव्हर्सिफाय करायचंय, तेही 10% फक्त. ती सुद्धा आपला एक बिझनेस आहे, त्याच्यामुळे एक इन्व्हेस्टमेंट तिकडच पकडून चालू. तर आता पुढचा पॉइंट पाहू. ऑप्शन ट्रेडिंग बद्दल आपण भरपूर बोललोय, तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. तर आता पुढचा मुद्दा पाहूया आपण. तर 8वा पॉइंट आणि आपला पुढचा पॉइंट आता आपण पाहूया. 8वा पॉइंट आपण आता पाहणार आहोत की तो आहे गव्हर्नमेंट बॉन्ड. आता गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये
तुमची बॉन्डची प्राइस सुद्धा वाढू शकते आणि एक फिक्स रिटर्न सुद्धा आपल्याला मिळतात. त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो. जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कारण की हा व्हिडिओ खूप आता लेंदी होतोय. तर 9वा पॉइंट आपण आता पाहतोय, जो की इन्व्हेस्टमेंट चांगला प्लॅन ठरू शकतो, तो आहे गोल्ड. आता गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, ॲज अ फिजिकल सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डिजिटली सुद्धा गोल्ड विकत घेऊ शकता. कारण की गोल्डचे प्राइस हे कंटिन्युअसली वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. आता गोल्ड जर आपण फिजिकली घेतलं तर ते कसं असायला पाहिजे, हे दागिन्याच्या स्वरूपात नसावं किंवा एखादी रिंग असेल, एकदम प्युअर गोल्ड असलं पाहिजे जर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये करायचे असेल तर. तर 10वा पॉइंट आता मी पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे रिच पर्सनचा एक माइंडसेट, जो की आपल्याला सुद्धा रिच बनवू शकतो. कारण की अनेक लोकांनी सांगितलेलं आहे का एखाद्या माणसाला जर एक श्रीमंत व्यक्ती होत असेल तो माणूस, तर त्याचा फक्त माइंडसेट अगोदर बदलला पाहिजे. चला तर मग 10वा पॉइंट आता पाहणार आहोत. 10वा आणि शेवटचा पॉइंट आपण पाहणार आहोत, तो म्हणजे इम्प्रूव्ह अवर नॉलेज. कारण की आपलं नॉलेज वाढवण्यासाठी, आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी जर आपल्याला काही बुक्स लागत असतील, काही ऑडिओ बुक्स लागत असतील ऑनलाईन, त्यासाठी काही आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. कारण की ही इन्फॉर्मेशनची इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला चांगले रिटर्न्स भविष्यात मिळवून देणार, हे नक्की आहे. मग त्यासाठी तुम्ही काही कोर्स लावू शकता. आपण तर पेड कोर्स घेत नाही, पण बाकी कोर्स तुम्हाला मिळून जातील. पण कोर्स घेतेवेळी काही गोष्टी लक्षात ठेवा. मी तुम्हाला कोर्सची रिअलिटी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर मित्रांनो, 10वा पॉइंट आता पाहिलाय, तर एक्स्ट्रा एक पॉइंट मी तुम्हाला सांगतोय, तो की एक्स्ट्रा आहे कारण की तुम्ही व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे. तर 11वा पॉइंट आहे, तो म्हणजे हेल्थ. मित्रांनो, कितीही पैसा आला तरी हेल्थवर तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट खर्च करायलाच पाहिजे. हेल्थवर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कारण की हेल्थ इज वेल्थ. चला तर मग मी तुम्हाला तो माइंडसेट सांगणार आहे की तो खूप कमी यशाने, जो खूप कमी थोड्याशा यशाने जो भारावून जाऊन आनंदी होत नाही, तोच यशापर्यंत पोहोचू शकतो, तोच आपलं ध्येय साध्य करू शकतो. एक डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर मी सांगतो. ओके, जेव्हा आपण एखादं ध्येय आपण ठरवतो आणि त्या मार्गावर चालायला लागतो आणि त्या मार्गावर चालत असताना आपल्याला छोटं छोटं यश मिळतं किंवा छोट्या छोट्या आपल्याला सक्सेस मिळतात, पण आपण आपले ध्येय साध्य होत नाही. पण काही जण काय होतात का ते छोट्या छोट्या यशानेच भारावून जातात आणि ते आपल्या मार्गातून भरकटत जातात. त्यामुळे छोट्या यशाने जे हुरळून जाऊन आनंदी होत नाहीत, तेच ते फक्त आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. चला तर मग, व्हिडिओ खूप लेंदी झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळाली का, यासाठी एक कमेंट करा यस. चला तर मग व्हिडिओला इथेच स्टॉप करूया. पण आपलं जे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे तो लवकरच येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिका आणि कमवा.